चिकन आणि मटणाची चव विसराल जर या पद्धतीने एकदा छोले मसाला बनवून खाऊन बघाल. अगदी झटपट हा छोले मसाला बनवून तयार होतो, अगदी कमी साहित्यात. तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. हा छोले मसाला जितका दिसायला झणझणीत आणि दाटसर आहे तेवढा चवीलाही अप्रतिम लागतो. तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, एक रात्र मी छोले चांगले पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. जर एक रात्र छोले नाही भिजवले तर 5 ते 6 तास छोले पाण्यामध्ये चांगले भिजून घ्यायचे, जेणेकरून छोले चांगले फुलतात आणि लवकर शिजतात. छोल्यांमध्ये असलेलं सगळं पाणी मी इथे काढून घेतलं आहे. इथे एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये सगळे छोले आपण घालून घेऊ. तर पहा, मी सगळे छोले आता घालून घेतले आहेत. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेऊ. छोले बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा भरून मीठ घालून घेऊया. कुकरचं झाकण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेऊ. छोले इकडे शिजत आहेत तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एक आल्याचा तुकडा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 टमाटर, 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे कापून मिक्सरच्या भांड्यात घालून याचं एक बारीक वाटण तयार करून घेऊ. मी इथे कच्चंच वाटण करून घेणार आहे, भाजून घेणार नाही. आणि 2 कांद्यापैकी अर्धा कांदा मी साईडला ठेवला आहे, तो पुढे फोडणीमध्ये आपण वापरणार आहोत. वाटणामध्ये पाणी न घालता वाटण वाटून घ्यायचं आहे. टमाटर घातल्यामुळे वाटणामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही. तर पहा, मी इथे अगदी बारीक असं वाटण वाटून घेतलं आहे. कुकरलाही मी इथे 5 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि कुकरची सगळी हवा निघून दिली आहे आणि नंतरच कुकरचं झाकण खोललं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, छोले अगदी चांगल्या प्रकारे शिजले आहेत. मी तुम्हाला एक छोला तोडूनही दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, छान असे छोले चांगले शिजले आहेत. मी इथे 2 ते 3 चमचे छोले वेगळे काढून घेतले आहेत आणि ते अशा प्रकारे चमच्याने वाटून घेणार आहे, जेणेकरून आपला रस्सा अगदी दाटसर बनून तयार होतो. गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे चांगले फुलून देऊ. मी वाटण करताना बाजूला ठेवलेला अर्धा कांदा आता कापून घेतला आहे आणि तो या फोडणीमध्ये घालून घेणार आहे. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. आता याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घेऊया आणि सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ. वाटण चांगलं 2 मिनटं भाजून घेऊ, कारण आपण कच्चं वाटण वापरलेलं, म्हणून वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 मिनटं वाटण भाजलं आहे. आता वाटणामध्ये काही मसाले घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळदी आणि 1 चमचा भरून गरम मसाला घालून घेतला. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आणि सगळं वाटण एकत्र चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. तर पहा, वाटण चांगलं भाजून झालं आहे. वाटणाला चांगलं असं तेल सुटलं आहे. आता शिजवलेले छोले या वाटणामध्ये घालून घेऊ. पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. अगदी झटपट हा छोले मसाला बनवून तयार होतो. आता याच्यामध्ये हे वाटलेले छोले घालून घेऊ. वाटलेले छोले घातल्याने आपली ग्रेव्ही अगदी दाटसर बनते. पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मी छोले शिजवतानाही त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, म्हणून मीठ आपण अंदाजेच घालायचं आहे. आता सगळं एकदा पुन्हा मिक्स करून 7 ते 8 मिनटं छोले चांगले शिजवून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला छोल्यांच्या आतपर्यंत जाईल. तर पहा, मी इथे छोले 8 मिनटं चांगले शिजवून घेतले आहेत आणि आपला छोला मसाला बनून तयार झाला आहे.
अगदी दाटसर असा रस्सा बनलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून गॅस बंद करून घेऊ. तर पहा, झणझणीत आणि दाटसर असा छोला मसाला बनून तयार झाला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.